नमस्कार मंडळी, स्वागत आहे सुनीताज रेसिपी मराठीमध्ये। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम खास रेसिपी, उपवासाचा कुरकुरीत बन डोसा आणि त्यासोबत छानशी शेंगदाण्याची चटणी। उपवासाच्या दिवशी सगळ्यांना काहीतरी नवं खावंसं वाटतं ना। नेहमीच साबुदाणा खिचडी, थालीपीठ, फराळ वगैरे होतातच, पण बन डोसा हा खरंच एक मस्त पर्याय आहे। चला तर हळूहळू सगळ्या स्टेप्स पाहूया। सर्वात आधी आपण एक पॅन घेतलाय, त्यात 1 कप भगर म्हणजे उपवासाचे तांदूळ घेतले आहेत। हे भगर उपवासामध्ये फार छान लागतात आणि पटकन शिजतात हे। आता त्याच वाटीने अर्धा कप साबुदाणा घेतला आहे। दोन्ही हलक्या आचेवर भाजून घ्यायचे आहेत। भाजताना सतत ढवळत राहा म्हणजे तळाला लागत नाही। सुरुवातीला तुम्हाला पांढरा दिसतो, पण थोड्या वेळाने रंग किंचित बदलतो आणि खमंग वास येतो। बघा मंडळी, असं हलकं भाजून घ्यायचं आहे, फार गडद रंग नाही आणायचा। आता हे मिश्रण आपण एका ताटात काढलं आहे। पूर्ण थंड होऊ द्या, नाहीतर मिक्सरमध्ये गरम गरम टाकलं तर पेस्टच होईल। थंड झाल्यावर मिक्सरचा जार घेतला आहे, त्यात साबुदाणा आणि भगर टाकून फिरवून घेतलं। जास्त बारीक नाही करायचं, कारण मग डोसा फार पातळ होईल आणि खूप जाड ठेवलं तर व्यवस्थित शिजणार नाही, म्हणजे मध्यमसर टेक्स्चर हवं। आता हे मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढलं आहे, त्यात अर्धा कप दही टाकणार आहोत। छान मिसळून घ्या। दही घातल्यामुळे डोशाला छान आंबटसर चव येते। आता दह्याची जी वाटी वापरली त्याच वाटीने 1 कप पाणी घालून घेतलं आहे। मिश्रण खूप जाडसर वाटलं म्हणून मी अर्धी वाटी पाणी अजून टाकलं। छान हलवून घेतलं आहे। हे मिश्रण आपण झाकून साधारण 1 तास भिजत ठेवणार आहोत, यामुळे पिठाला छान फुलकणसर टेक्स्चर येईल। तोपर्यंत आपण शेंगदाण्याची चटणी तयार करूया। मी 1 वाटी शेंगदाणा घेतला आहे, हलक्या आचेवर भाजून घ्यायचे आहेत। भाजताना आवाज येतो आणि साल थोडं निघायला लागतं, म्हणजे समजा किती छान भाजलेत। आता ते थंड करून मिक्सरच्या जारमध्ये टाका। त्यात 7 ते 8 हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आहेत। तुम्हाला जसं तिखट आवडतं त्याप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता। आता अर्धा चमचा मीठ टाकलं आहे। मिक्सरमध्ये फिरवलं की घट्टसर मिश्रण तयार होतं। तुम्हाला अशी कन्सिस्टन्सी हवी त्याप्रमाणे पाणी घाला। घट्ट ठेवली तर बन डोशासोबत डुबवून खायला मस्त लागते आणि पातळ ठेवली तर लावून खायला छान लागते। आता छोट्या पॅनमध्ये थोडंसं तेल गरम केलं आहे, त्यात 2 सुक्या लाल मिरच्या टाकल्या आहेत। तेलात छान फोडणी आली की लगेच शेंगदाण्याच्या चटणीवर घालायची। हा तडका घातला की चटणीचं फ्लेवर डबल होतं आणि पचनालाही सोपं जातं। 1 तास झालाय, बघा आपलं पीठ छान भिजलेलं आहे। सगळी भगर साबुदाणा फुगले आहेत। थोडं पाणी अजून टाकलं, कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केली आहे। फार पातळ नको आणि फार घट्टही नको। आता त्यात चिमूटभर सोडा घाला आणि अर्धा चमचा मीठ टाकतो। छान मिक्स करून घेतलं आहे। आता मोठा पॅन गरम करून घेतला आहे, त्यावर थोडंसं तेल टाकून पसरवून घेतलं आहे। आता हे पीठ ओतलं, नेहमीच्या डोशासारखं नाही, थोडं जाडसर पसरवलं की बन डोसा बनतो। त्यावर झाकण ठेवून साधारण 3 मिनिटं शिजू द्या। 3 मिनिटांनी झाकण काढलं आणि डोसा पलटवून घेतला आहे। दुसऱ्या बाजूने झाकण न ठेवता भाजायचं। बघा किती छान सोनेरी रंग आलेला आहे। हा डोसा किती स्पॉन्जी आणि कुरकुरीत होतो ते तुम्हाला लगेच लक्षात येईल। अशा पद्धतीने अजून डोसे तयार करून घेतले आहेत। तुम्ही नॉर्मल डोसा पॅनमध्येही करू शकता, पण जाडसर पॅन असेल तर बन डोसा छान होतो। मी केळीचं पान घेतलं आहे आणि त्यावर एकावर एक असे 4 डोसे ठेवून घेतले आहेत। बाजूला शेंगदाण्याची लालसर चटणी ठेवली आहे। खरंच खूप सुंदर दिसतंय। असा आपला उपवासाचा कुरकुरीत बन डोसा आणि शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे। मी डोसा तोडून दाखवतोय, बघा किती छान स्पॉन्जी आहे आतून। तुम्ही उपवासाला नक्की हा प्रकार करून बघा। नेहमीपेक्षा वेगळा, हलका आणि कुरकुरीत लागतो। गरमागरम चटणीसोबत खाल्ला की अजून मजा येते। व्हिडिओ आवडला असेल तर सुनीताज रेसिपी मराठी चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।